केलीमध्ये रक्तप्रवाह व्हायला लागला। जे आता देवीचं स्थान आहे ते रक्त पडलं होतं आणि हे बघितल्यावर गावकरी चकित झाले। केलीमध्ये प्रकारामध्ये आईचं नाव केलंबा देवी असं पडलं गेलं। जसं दादांनी सांगितलं किमान जवळपास 400 किलोच्या आसपास इथं प्रसाद बनवला जातो, कारण ते माऊली सेवा नाही, ती आमची आई आहे। जशी आपण स्वतःच्या आईची सेवा करतो तशी ती आम्ही माऊली सेवा करतो। आज गर्दी बघू शकता, खूप जास्त गर्दी आहे, सगळ्या साईडनं गर्दी। आणि इकडे बघू शकता आपली आई केळंबा देवी आहे इकडे। नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन भन्नाट व्लॉगमध्ये। आणि आज तुम्हा सर्वांना मी घेऊन जाणार आहे स्वयंभू केळंबा देवीच्या दर्शनासाठी, म्हणजेच आपल्या खरोशी पेनमध्ये। तर नक्कीच हा व्लॉग आवर्जून शेवटपर्यंत बघा। चला वेळ न घालवता व्लॉगकडे वळूया। मित्रांनो, हा आहे मेन गेट आपला आणि गर्दी बघू शकता, पूर्ण एरिया पॅक झालेला आहे फुल। बघा इकडे या साईडला कार आणि बाईक पार्किंग आहे आणि इकडून मेन एंट्रन्स आहे आपला। जत्रा लागलेली आहे, दोन्ही साईडला दुकान आहेत। संध्याकाळचा टायमिंग आहे आणि दोन्ही साईडला दुकानं लागलेले आहेत। मित्रांनो बघू शकता, आकाश पाळणा वगैरे म्हणजे जत्रा फुल भरलेली आहे। या साईडला तुम्ही बघाल पाळणे वगैरे पण आहेत, म्हणजे छोट्या मुलांना पण एक खेळण्याची आणि मजा करण्याची संधी भेटेल याच्यात। आणि दुकानं पण आहेत, स्टॉल्स पण आहेत जिकडे तुम्ही शॉपिंग करू शकता। त्याच्यानंतर खाऊचे पण स्टॉल्स आहेत आपल्याकडे। हा आहे आपला मेन गेट आणि तुम्ही बघू शकता स्वयंभू केळंबा देवी प्रसन्न। आणि इथून आपण सरळ वरती पायऱ्या चढत वरती जाणार। मित्रांनो, आता ओटी घेऊन आता सुरुवात केलेली आपण। आज गर्दी खूप जास्त, आज आहे दिवस 5वा। मित्रांनो, आपला एक मित्र भेटलाय। भाई नाव काय तुझं? स्वराज घरत। स्वराज घरत, आज गर्दी फुल आहे? हा फुल आहे। चला बघूया, मी दर्शन देऊ शकेल एकालाच कोणाला तरी करशील ना? ठीक आहे ओके ऍडजस्ट करतो। डन। तर मित्रांनो, आपलाच एक छोटा मित्र भेटलेला आहे आणि आपल्याला झटपट दर्शन होणार। तर चला जायचं। चला मित्रांनो, गर्दी बघू शकता, लाईनला या दोन साईडच्या लाईन आहेत, इकडून वरती जायची लाईन आणि इकडून रिटर्न खालती यायची लाईन। तर जसं तुम्ही बघू शकता, जेवढी लोक वरती जातात तेवढीच जास्त लोक बोलू शकतात तर खाली येतात। तर आज 5वा दिवस आहे आणि गर्दी पण खूप आहे। नमस्कार, केलंबा माते की जय। जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे। मी शाहीर वैभव घरत, राहणार खरोशी, माझं गाव आहे खरोशी। आमच्या या खरोशी गावामध्ये आज भक्तीचा महापूर आलेला आहे। खरं तर नवसाला पावणारी, हाकेल धावणारी आमची स्वयंभू केलंबा माता, ज्या आईनं स्वयंभू प्रकट होऊन भक्तांना तिचं दर्शन दिलं, अशी आमची केलंबा माता। इसवी सन 1600 पूर्वीची घटना आहे। याच ठिकाणी, याच दुर्गम भागामध्ये, याच माळरानावर एक केळीचं असं भव्य असं रान होतं। आणि आपण प्रथेप्रमाणे आपली परंपरा आहे की एखादा उपवास असेल किंवा एखादं कार्य असेल तर आपण केळीच्या पानावर देवाला नैवेद्य दाखवतो। आणि त्याचसाठी एक भक्त याच डोंगरावर, आमचं नाव आहे स्थानिक गौरी टोकावर, याच ठिकाणावर तो भक्त आईच्या या स्थानावर केळीचं पान न्यायला आला होता उपवासासाठी। परंतु त्या भक्तांनी काय केलं, तेव्हा त्यांनी एक पान न तोडता पूर्ण आईच्या त्या केळीच्या झाडाच्या बुंद्यावर घाव घालण्याचा प्रयत्न केला आणि त्याने घाव घातला। त्याप्रमाणे असं होताच त्याच केळीमध्ये रक्तप्रवाह व्हायला लागला आणि ते भक्ताने हा प्रकार बघून तो तिथं जागेवर मूर्छित पडला। आणि हे सगळं प्रकार बघून तो चकित झाला आणि लगेच त्याला शुद्ध आल्यावर तो गावाकडे धावून गेला आणि गावातल्या त्यांनी लोकांना सांगितलं की अशी या ठिकाणी घटना घडलेली आहे। आणि याचा गावातल्या लोकांनी येऊन शहानिशा केली, पाहणी केली, तर खरोखर त्यात जे आता देवीचं स्थान आहे ते रक्त पडलं होतं। आणि हे बघितल्यावर गावकरी चकित झाले आणि त्या काळात 1600 ईस्वीपूर्वी आमच्या गावातल्या लोकांनी वर्गणी करून नाशिकमधनं तज्ज्ञ ज्योतिषी बोलवले आणि इथं असं प्रकार का घडला याचं माहिती मागितली। तर त्यांनी सांगितलं की इथं एक आदिमायेचं, जगदंबेचं स्वयंभू स्थान आहे आणि ज्या पाषाणावर त्या आईचं रक्त पडलंय तिथं तिचं अधिष्ठान आहे। आणि म्हणूनच
केलीमध्ये प्रकार म्हणजे आईचं नाव केलंबा देवी असं पडलं गेलं आणि तेव्हापासून भक्तांना जी प्रचिती आली. आमच्या गावकऱ्यांनी त्या काळामध्ये छोटंसं लाकडावर 4 खांबाचं मंदिर बांधलं, कारण आईचं निसर्ग ठिकाण, आईला बंदिस्त मंदिर जमत नाही म्हणून आई 4 खांबांवर चारी बाजूने हवा खेळली पाहिजे असं मंदिर बांधलं. आणि तदनंतर लोकांची गर्दी वाढत गेली. आधी आम्ही गावकरी हा साजरा सण करायचो, पण नंतर जशी जशी भक्तांना प्रचिती आली त्याप्रमाणे लोकांची गर्दी वाढत गेली. आणि आज बघतात आपण 400 वर्ष उलटून गेलेली आहेत. आणि हा मला वाटतं आम्हाला अभिमान वाटतो आणि आम्हाला त्याचा गर्व आहे की महाराष्ट्रातल्या सर्वात गर्दीचं उच्चांक मोडणारा नवरात्र उत्सव म्हणजे आमच्या केलंबादेवीचा उत्सव असं आम्हाला समजतो. आणि आमचं भाग्य आहे, खरोशीकरांचं भाग्य आहे, भक्तांचं भाग्य. खरोखर आमच्या आईची प्रचिती आली म्हणून एवढी गर्दी वाढलेली आहे. सर्वांना विनंती केली चॅनलच्या माध्यमातून आपण देखील या आमच्या आईच्या दरबारी यावं, आपलं मनातलं गाणं सांगावं. नक्कीच आपल्या आई प्रसन्न होईल. पुन्हा एकदा विनंती करतो की आपली सर्वांनी या. आम्ही गावकरी, आम्ही सेवकरी, आम्ही सगळे खरोशी ग्रामस्थ आपली वाट पाहतो. काही ठिकाणी आमची गैरसोय होते, ट्रॅफिकचा विषय आहे, रस्त्याचा विषय आहे, सामाळून घ्या. भविष्यामध्ये हा सुखसोयी आम्ही द्यायला प्रयत्न करू. आणि सर्व भक्तांनी अशीच आमच्या गावात माया ठेवा आणि आईची चरणी लिहा. धन्यवाद. जय शिवराय. आपल्याला वैभवदादांनी खूप चांगली माहिती दिली. खूप खूप धन्यवाद. जय शिवराय. मित्रांनो, आज आपल्यासोबत संकेत म्हात्रे आणि बाकीचे सर्व मंडळी आहेत, तर ते तुम्हाला माहिती देतील थोडक्यात. आज आईची 5वी माला आहे आणि 5वी माला असल्या कारणामुळे गर्दी खूप जास्त असल्या कारणामुळे ना आम्हाला स्वयंसेवकांची पण ताफा तेवढा मोठा आहे. आणि मॅनेज करणं म्हटलं तर खूप कठीण जातं, कारण की पब्लिक आम्हाला ऐकत नाही आहे. लाईन जरी किती मोठी असली तरी पण पब्लिक इकडून तिकडून येण्याचा प्रयत्न करते, परंतु आम्हाला सहकार्य लाभतो सगळ्यांचा. आणि अशा प्रकारे आम्ही थोडंफार मॅनेज करतो. आणि पारा पार्किंग वगैरे सर्व प्रकारची सुविधा इथे असते आमच्याकडे. तर मित्रांनो, बाकी तुम्ही मागच्या साईडला मंडळी बघता, अजून भरपूर मंडळी आहेत. आणि कसं 9 दिवस इथे दिवस रात्र ते लोक म्हणजे एक सेवा करतात आईच्या चरणी. तर नक्कीच तुम्ही या आणि इकडे नक्कीच दर्शन. मित्रांनो, गर्दी बघू शकता. आज आहे 5वा दिवस आणि मजबूत गर्दी आहे. पूर्ण लाईन म्हणजे जेवढं तुम्हाला लाईन बघू शकता 4 ते 5 लाईन आहे तिकडे आणि पूर्ण लाईन पॅक झालेली आहे. मित्रांनो, जेवढी गर्दी तुम्ही वरती जाताना बघतात किंवा त्याच्याहून जास्त गर्दी खाली उतरताना बघू शकता. म्हणजे तुम्हाला अंदाज येईलच की वरती किती गर्दी असेल, कारण उद्या शनिवार रविवार, त्यासाठी आज खूप जास्त गर्दी. आणि शनिवार रविवार तर अजून जास्त प्रमाणात म्हणजे ह्याच्याहून दुप्पट प्रमाणात गर्दी आपल्याला इकडे बघायला मिळते. मित्रांनो, बघू शकता इथे पाण्याची व्यवस्था केलेली आहे. समाधान पाटील. समाधान पाटील आणि हे बघा सगळे मित्रांनो, व्यवस्था करतात. खूप मॅनेजमेंट करायला लागतं. इथं बघू शकता खूप गर्दी झालेली आहे. एवढंच बोलतो. नमस्कार. तर मित्रांनो, गर्दी खूप जास्त आहे. त्याच तुम्ही प्रमाणात बघू शकता की प्रत्येक जण म्हणजे जे मंडळाचे लोक आहेत ते पाण्याची सोय वगैरे पण करतात. हा तुम्ही जो एरिया बघू शकता, इकडे सगळी मंडळी आपला प्रसाद वगैरे बनवण्याचं काम सगळं इकडे केला जातो. हे प्रसाद आम्ही जेव्हापासून देवी मंदिरात आल्यापासून, ज्या दिवसापासून देवी बसल्या त्या दिवसापासून प्रसाद बनवायची सुरुवात केलेली आहे आम्ही. ते सांगू शकत नाही, ते नाही ना. आज झाले हे 10वी फेरी आहे म्हणजे प्रसाद बनवायची. 400 किलो. हा, त्याचा काही बरं नाही. आणि दूध 400 किलो. दूध 350 ते 350च्या पुढं. हा ते भरपूर. पब्लिकचं काही सांगू शकत नाही. जेवढी पब्लिक येईल ते चहाला पण लागते दूध आणि प्लस प्रसाद. हे बाकी काय नाही, हेच सेवा. जसं दादांनी सांगितलं, किमान जवळपास 400 किलोच्या आसपास इथं प्रसाद बनवला जातो. आणि नॉर्मली बाकीच्या दिवशी 250 ते 300 किलो प्रसाद इकडे बनवला जातो. जेवढी गर्दी येते, जेवढे भाविक येतात इकडे, त्यांच्यासाठी प्रसादाची चहाची सोय इकडे केली जाते. इकडे केली वगैरे साफ करायला आणि कापायला घेतलेले आहेत. काय तुम्ही सांगाल, उत्सव कसा असतो देवीचा? उत्सव आमचा गावात नवरात्र, महाराष्ट्रामध्ये नाही इंडियामध्ये 1 नंबर उत्सव असतो. आणि गर्दी अफाट असतो. दरवर्षी गर्दी वाढत जातो. आपण प्रसादासाठी केली कापत आहोत, पण प्रसादा बदला लागतात. ते काम आम्हाला केलेलं आहे, ते हा काम आम्ही करत आहोत. आज गर्दी कशी आहे? आजची गर्दी अफाट आहे, काय बोलूच नका. कारण लोकांना यायला पण रस्ता नाही आणि जायला पण रस्ता नाही, एवढी गर्दी आहे. आणि लोक पण ऐकत नाही, कारण आपण कसं राहायला पाहिजे. इथं सर्व सुविधा फ्रीमध्ये आमच्याकडे आहेत, तरी पण लोक ऐकत नाही. ट्रॉफिकपासून चहा पाणी नाश्ता म्हणजे नाश्त्यासाठी प्रसाद असतो. आम्ही हे सगळं करतो.
तरी पण लोक ऐकायला तयार नाही. तर मित्रांनो बघू शकता एवढी सेवा करतायत तरी पण लोक ऐकायला मागत नाही. तर तुम्ही पण थोडा एक म्हणजे काय बोलतात थोडं ऐकून जे सहाय्य करतात त्यांच्यासोबत सहाय्य करत तुम्ही येत जा इकडे दर्शनात. आणि मित्रांनो बघू शकता इकडे प्रसाद वगैरे बनवतात आणि इकडे पूर्ण ओटीचे सामान वगैरे आहे इकडे. का चहा बनवतात का? तुमचं नाव काय? बाजू नारायण पाटील. आणि तुम्हाला दम नाही लागत दिवसभर? नाही दम लागत. 9 दिवस तुम्ही असता इथे? दिवसभर असतो. मित्रांनो बघू शकता 10 दिवस असतात. आणि कसं म्हणजे शेड्यूल कसं असतं? पालखी वगैरे असते मी ऐकलंय. पालखी असते पहिल्या दिवशी, पहिल्या दिवशी पालखी असते. शेवटच्या दिवशी शेवटच्या दिवशी पालखी असते. तर मित्रांनो बघू शकता चहा बनवला जातो इथे. धन्यवाद. खरंच 9 दिवस आमचं ग्रामस्थ त्रास घेतात. असं कुठल्या पण ठिकाणी जा, असं तुम्हाला पवित्र स्थान आणि प्रसाद चहाची व्यवस्था कुठे नसते. पूर्ण देशभर फिरा. खरंच ग्रामस्थ मंडळाची सर्वांचा आभार आहे आणि खरंच यांचं सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. सकाळी 5 वाजता रात्री 10 वाजताही लोक जातात. खरं धन्यवाद. अजित पाटील, बलराम पाटील आणि आमचे सहकार्य. शॉर्टकटमध्ये बोललात तर आमचे पाटील काकांचे पुत्र यमल पाटील त्यांचं स्वागत आहे. कारण खरं सांगू दादा सकाळी 5 वाजता येणं. आज 9 दिवस म्हणजे खाऊचं काम नाही. उद्या बायको ओरडली ती लोक शिव्या देतात. कारण ते 5 वाजता येणं आणि रात्री 10 वाजणं. आमचे काशीराज मात्रे झाले, कुणाल पाटील झाले, हर्षण पाटील झाले. खरं ते सर्वांची व्यवस्था अशी आहे ना 9 दिवस. आज करोडो लोकांना चहा प्रसाद खाऊ काम दादा नाही आहे. धन्यवाद दादा, धन्यवाद. कारण ते माऊलीची सेवा नाही, ती आमची आई आहे. जशी आपण स्वतःच्या आईची सेवा करतो तशी ती आम्ही माऊलीची सेवा करतो. पण आता आपण डायरेक्ट वरती आलेलो आहोत आणि तुम्ही गर्दी बघू शकता. पूर्ण एरिया पॅक झालेला आहे आणि प्रत्येकासाठी जसे त्या दादा बोलले की प्रसादाची सोय, चहाची, कॉफीची सोय इकडे केलेली आहे. पण आज गर्दी बघू शकता, खूप जास्त गर्दी आहे. सगळ्या साईडनं गर्दी. आणि इकडे बघू शकता आपली आई केळंबा देवी आहे इकडे. मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण दर्शन घेऊ शकता घर बसला. तर नक्कीच तुम्ही पण दर्शन घ्या. गर्दी आज खूप आहे त्याच्यामुळे मॅनेजमेंटला जे मॅनेज करतात त्यांना खूप त्रास होत आहे जसं आपण ऐकलं. आणि ती मागच्या साईडला तुम्ही पालखी बघू शकता. ही आहे पालखी आईची आणि सेम आपला जो मंदिर आहे केलंबा देवीचं मंदिर आहे तसंच एक्झॅक्ट सेम पालखी बनवलेली आहे. एक नंबर सुंदर बनवलं आहे. आणि पालखी पण असते. पालखी कशी असते? पहिल्या दिवशी असते ना? पहिल्या दिवशी आणि लास्टच्या दिवशी असते पालखी. आणि पूर्ण गावभर. तर जाम गर्दी आहे एकदम. बघू शकता तुम्ही इकडं आपल्या हे ताईसा पण सगळे कामं करायला लागलेले आहेत. प्रसाद भरायचं काम किंवा प्रत्येक जण आपापल्या परीने काम करतोय. इकडे बघू शकता पूर्ण आपला चहा आणि कॉफीची सुविधा केलेली आहे इकडे. एवढ्या लोकांसाठी रोज इकडे चहा आणि कॉफी बनली जाते. मित्रांनो आता बघू शकता तुम्ही आपण आलो मंदिराच्या टॉपच्या साईडला एकदम सर्वात उंच ठिकाण. ही आपल्या पाण्याची टाकी आणि आपलं मंदिर हे केळंबा देवी. बघू शकता आणि कुठशी चढून आलोय. ही बघा ही पहिली सीडी, त्याच्या खाली अजून एक सीडी. मंदिराचा व्ह्यू दिसत नव्हता म्हणून हा आपल्याला मित्र आपला छोट्या हा आपल्याला वरती घेऊन आलेला आहे. तर चला इथून खाली उतरणं म्हणजे मोठा टास्क आहे. तर चला खाली उतरतो आणि डायरेक्ट मंदिराच्याकडे जाऊन भेटतो. आणि ही जागा त्यांच्यासाठी केलेली जे आईची सेवा 9 दिवसासाठी करतात आणि त्यांच्यासाठी झोपण्याचा म्हणजे विश्राम करण्यासाठी हा एरिया ठेवलेला आहे. आपल्याला छोटा मित्र भेटलेला आहे. नाव काय तुझं? स्वरूप. मला तुमचं ब्लॉग खूप आवडतं. मी सबस्क्राईब पण केलंय. केलं असता मग सगळे व्हिडिओ बघतोस? हा. एक नंबर. धन्यवाद. गाईज तुम्ही दादाला असंच प्रेम राहू द्या. दादाला सपोर्ट करा आणि लाईक आणि शेअर करा. बघू शकता तुमच्यासाठी दादा एवढं प्रेमाची गोष्ट आणतात आणि तुम्ही नक्की सपोर्ट करा. या गोष्टी खूप मेहनत लागते आणि मी पण थोडं बहुत करतो. आता नवीन शिकतो. जरा बाय बाय. मित्रांनो बघू शकता ही सर्व मंडळी आहे आपल्या ताई वगैरे सगळ्या प्रसाद वगैरे वाटण्याचं पूर्ण भरण्यापासून सगळं काम करतात इकडे.
आणि 9 दिवस आईच्या चरणी सेवा करतात सगळीजण बघू शकता. आज खूप गर्दी आहे त्याच्यामुळे त्यांची थोडी तारांबळ उडालेली आहे. मित्रांनो बघू शकता आरती सुरू झालेली आहे आपली. आता आपण परफेक्ट टाईमवरती आलेलो आहोत. आईची आरती पण आपल्यालाच बघायला भेटणार. झालेले आणि इकडे एका साईडला दर्शनाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. चला जाऊ चला पेणखरोशी गावाला आई केळंबा केळंबा दरबारात. चला जाऊ चला पेणखरोशी गावाला आई केळंबा केळंबा दरबारात.
शकता सगळी गर्दी आहे ही फक्त डीजे चालू होण्याचा वाट बघते. सगळी बघा खाली बसलेले आहेत. आता थोड्याच वेळात डीजे चालू होणार आहे. तर डीजे बंद झाला आणि प्रत्येकाला संधी मिळावी म्हणून 5-5 मिनिटं डीजे वाजवून पुढच्या लोकांसाठी संधी देतात. तर चला आता आपण खाली उतरूया. मित्रांनो बघू शकताय आत्ता वाजलेले जवळजवळ 7:15 8:30 तरी पण गर्दी भरपूर आहे. अजून गर्दी वाढतच चालली आहे जसा वेळ जातो आहे. आणि आता अजून तुम्ही बघू शकता की शनिवार रविवारी गर्दी मजबूत असेल तर लवकरात लवकर या आणि दर्शन घ्यायचं. तर मित्रांनो आपला मस्तपैकी एकदम केलंबा मातेचं दर्शन झालेलं आहे. आणि हा आपला मित्र आहे स्वराज, त्यांनी खूप आपल्याला मदत केली. झटपट आपला म्हणजे 5 ते 10 मिनिटात दर्शन करून दिलेलं आहे. भाई खूप खूप धन्यवाद. काय बोलशील व्हिडिओ आला ना, काय सांगशील बघणाऱ्यांना? तुम्ही दादाला असंच सपोर्ट करा आणि नक्की फॉलो करा आणि तुम्ही दर्शनाला नक्की या. नक्कीच मित्रांनो तुम्ही दर्शनाला या. अजून लास्टची शेवटची तारीख काय आपली? नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे दसऱ्याच्या दिवशी पालखी असते ना, शेवटची दसऱ्याच्या दिवशी पालखी असते 1 दिवस अगोदर. तर मित्रांनो नक्कीच तुम्ही या आणि केलंबा मातेचं दर्शन घ्या. तर आपण व्हिडिओ इथे सेंड करूया. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि अशा नवीन भन्नाट व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. येतो.